चॅनलमध्ये तुमचं खूप 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 मनापासून स्वागत। तुमच्या घरी थोडी फळं शिल्लक राहिली तर तुम्ही काय करता मला नक्की कमेंटमध्ये सांगा। माझ्या घरीसुद्धा ही थोडी फळं शिल्लक राहिली होती, तर मी काय केलं, एका पॅनवरती ह्याला घेऊन गॅस लावलेला आहे। गॅस आपल्याला स्लो ठेवायचा आहे आणि स्लो गॅसवरती आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। तर त्यानंतर इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता फळं तुमच्याकडे जी असतील ना ती तुम्ही इथे वापरू शकता। मी इथे मोसंबी, संत्री घेतलेली आहे, सफरचंद घेतलेले आहे आणि डाळिंब घेतलेलं आहे। तुमच्या घरात जी फळं शिल्लक असतील ना ती तुम्ही वापरलीत तरी चालेल। आता साखर आपल्याला मेल्ट होईपर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे। तुम्ही इथे पाहू शकता बघा, साखर थोडी आपली मेल्ट व्हायला लागली आहे। छान अशी वितळल्यानंतर या साखरेच्या पाकामध्ये आपली फळंसुद्धा थोड्या प्रमाणात शिजली जातात। आता आपल्याला थोडंसं आणखीन याला शिजवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकताय बघा, साखर पूर्णपणे आपली वितळलेली आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण थंड झाल्यावरती मिक्सरमधून याला बारीक वाटून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच पॅनमध्ये हे सगळं घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। थोडंसं घट्ट होईपर्यंत आपण याला सतत हलवत राहायचं आहे। आता यामध्ये आपण साखर ॲड केलेली आहे, त्यामुळे साखर टाकण्याची आपल्याला गरज नाही। फक्त आपल्याला घट्ट होईपर्यंत हे सतत हलवत राहायचं आहे। तर आपण इथे मिक्स फ्रूट जाम तयार करणार आहोत। तर कलर आपल्याला मिक्स फ्रूट जामचा मार्केटसारखा येण्यासाठी आपल्याला थोडासा याच्यामध्ये फूड कलर ॲड करायचा आहे। तर तुम्ही आता बघू शकता कलर काय सुंदर आलेला आहे बघा। एकदम मार्केटसारखं जाम आपण घरी आणतो ना त्यावेळेला जसा कलर असतो तसाच कलर आपला ह्या जामला आलेला आहे आणि खाण्यासाठी सुद्धा तितकाच भारी लागतो। तर आता आपल्याला याच्यामध्ये 1 चमचा आपल्याला लिंबाचा रस घालायचा आहे। लिंबाचा रस घातल्यानंतर आपल्याला एखादा मिनिट छान परतून घ्यायचं आहे। हे घट्ट तर झालेलंच आहे, फक्त याला एखादा मिनिट छान परतून घेतल्यामुळे हे सगळं व्यवस्थित मिक्स होतं आणि तुम्ही ते बघू शकताय बघा, मस्त जाम आपल्या इथे तयार झालेलं आहे। तर आता हे मिश्रण थंड झाल्यानंतर हे अजूनच थोडंसं थिक होतं, त्यामुळे आपल्याला आता इथे गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे आपण एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया। आहे की नाही सोपं मार्केटसारखं घरी जाम बनवणं। तर हा जाम तुम्ही ब्रेड बरोबर, चपाती बरोबर खाऊ शकता, खूप भारी लागतो। आता तुमच्या घरी जेव्हा पण फळं थोडी शिल्लक राहतील तेव्हा अशा पद्धतीने तुम्ही जाम नक्की तयार करा आणि तुम्हाला ही जाम करण्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा। आता आपण बघतोय प्रकार दुसरा। तर यामध्ये सुद्धा शिल्लक राहिलेली सगळी फळं मी ते कट करून घेतलेली आहेत। तुमच्या घरामध्ये जी फळं असतील ना ती फळं तुम्ही ते घेऊ शकता। इथे मी घेतलेले आहे संत्रं, मोसंबी, त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे बीट, गाजर, सफरचंद घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे मी डाळिंबाचे अर्धी वाटी इतके दाणे घेतलेले आहेत। त्यानंतर थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि हे मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे। मिक्सरमध्ये छान असं बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तयार झालेली जी पेस्ट आहे ते आपल्याला गाळणीने गाळून घ्यायची आहे। गाळणीने गाळून घेतल्याने आपल्याला ही पेस्ट छान एकदम स्मूथ मिळते आणि त्यामुळे आपण जो पदार्थ तयार करणार आहोत तो पण छान एकदम फ्लफी तयार होतो। त्यामुळे आपल्याला हे सगळं गाळून घ्यायचं आहे। आता चाळणीमध्ये जेवढं जाडसर असेल ना तेवढं सगळं काढून टाकायचं आपल्याला। तर तुम्ही ते बघू शकता बघा, स्मूथ पेस्ट आपली ती तयार झालेली आहे। आता आपल्या ह्याच्यामध्ये 2 चमचे इथे अगर पावडर टाकलेली आहे। अगर पावडर टाकल्यामुळे छान याचं बाइंडिंग होतं आणि हे मिश्रण छान घट्टसर होतं। त्यामुळे आपण हे सगळं मिक्स केलेलं आहे। आता गॅसवरती आपल्याला ठेवून छान उकळी आणून द्यायची आहे। तर तुम्ही ते बघू शकता बघा, लो फ्लेमवरती आपल्याला गॅसवरती छान घट्ट होईपर्यंत ह्याला उकळून घ्यायचं आहे। आता ही मिश्रण छान घट्ट झालेलं आहे। आता आपल्याला 2 ते 3 चमचे मध घालायचं आहे। गोडासाठी इथे आपण मधचा वापर केलेला आहे। 1 चमचा आपल्याला यामध्ये लिंबाचा रस घालायचा आहे। तर तुम्ही ते बघू शकता बघा, मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे आपलं। आपण या मिश्रणापासून हिवाळ्यामध्ये डिटॉक्स जेली बनवतोय आणि हे जेली ना खाण्यासाठी खूपच टेस्टी लागते। तर अशा पद्धतीने तुम्ही मिक्स फ्रूट जेली नक्की तयार करून बघा। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि एका ट्रेमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे। तर सगळं मिश्रण आपल्याला इथे ट्रेमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे। थंड झाल्यानंतरच आपण याची जेली तयार करू शकतो। तर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर 2 ते 3 तासासाठी छान सेट होईल हे आणि तुम्ही ते बघू शकताय बघा, आपलं हे छान मिश्रण सेट झालेलं आहे। आता आपण ह्याला काढून घेऊया। हिवाळ्यामध्ये प्रत्येक दिवसाला एक तरी याच्यामधला पीस खाल्ला पाहिजे। तर तुम्ही ते बघू शकताय बघा, तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ही जेली तयार करून घेऊ शकता। कट करून झाल्यावर आपण ह्याची पीसेस काढून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता जेली आपली खाण्यासाठी इथे तयार झालेली आहे।
मिक्स फ्रूटची ही डिटॉक्स जेली तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा. चवीला तर अगदी भारी लागते. विंटर स्पेशल डिटॉक्स जेली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.